नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 10 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर हा 10 एप्रिल रोजी साजरा केला जात असतो दरवर्षी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 10 एप्रिल हा दिवस डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या जन्मदिनी त्यांना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जात असतो. आणि डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे होमिओपॅथीच्या स्थापनेमागचे महत्त्वाचे शिल्पकार आहेत. हॅनिमन यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी झालेला होता. उद्देश काय आहे तर होमिओपॅथीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं. आणि होमिओपॅथी ही वैद्यकीय उपचाराची पद्धत आहे. ही पद्धत सुरक्षित आणि सौम्य मानली जाते. या उपचारांचा वापर विशेषतः दीर्घकालीन आजारांसाठी मुख्यत्वे केला जातो. आणि भारतामध्ये CCRH नावाची संस्था होमिओपॅथीवरील संशोधनाला हातभार लावत असते. भारतातली कोणती संस्था आहे तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न दुसरा. नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत महिलांना किती टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 33%. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. नारी शक्ती वंदन अधिनियममुळे महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण लोकसभा आणि राज्य विधानसभांसाठी लागू होईल. मुख्य हेतू आहे महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवणं. आणि या प्रस्तावात प्रक्रियात्मक अडथळे कमी करण्यावरती भर दिलेला आहे. आरक्षण लागू करताना 2011च्या जनगणनेचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि केंद्र सरकारने डेलिमिनेशन विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. डेलिमिनेशन म्हणजे मतदारसंघांच्या सीमांचे पुनर्निर्धारण असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि लोकसभेच्या जागा 543 वरून 816 करण्यात येतील. यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव ठरतील, म्हणजे या इफेक्ट नंतर, या आरक्षणानंतर. पुढील प्रश्न तिसरा. भारतातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, श्री मलंगड फ्युनिक्युलर असं तिचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. श्री मलंगड फ्युनिक्युलर रेल्वे ही भारतातील सर्वात लांब फ्युनिक्युलर आहे. तिची लांबी जवळजवळ 1.2 किलोमीटर आहे. आणि ही रेल्वे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये कल्याणजवळ मुंबईत आहे. आणि या प्रकल्पाचं उद्घाटन जानेवारी 2026 मध्येच झालेलं आहे. आणि रेल्वेमुळे 2600 पायऱ्या चढण्याच्या त्रासातून सुटका झालेली आहे. हाजी मलंग दर्ग्यासाठी हा मोठा दिलासा ठरला. आणि ही रेल्वे सुरू झाल्यापासून पर्यटन आणि भाविकांची संख्या याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. पुढील प्रश्न चौथा. एक्सरसाइज सायक्लोन 2026 हा कोणत्या 2 देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भारत आणि इजिप्त. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एक्सरसाइज सायक्लोन हे भारत आणि इजिप्त यांच्या दरवर्षी होणारं संयुक्त लष्करी सराव आहे. 2026 मध्ये 4थी आवृत्ती झालेली आहे. आणि यावेळी हा सराव इजिप्तमधील अंशास येथे होतोय. यामध्ये भारतीय सेनेच्या 25 जवानांचा तुकडीचा सहभाग झालेला आहे. आणि हे सर्व जवान विशेष प्रशिक्षण घेतलेल्या युनिटमधून निवडलेले आहेत.
आणि हे सराव मिशनचं संयुक्त नियोजन सुधारायला मदत करते आणि दोन्ही सैन्यांचं एकत्र काम करण्याची क्षमता वाढविते. पुढील प्रश्न 5वा. चलन स्वॅप करार कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UAE आणि बहरीन यांच्यामध्ये हा करार झालाय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा करार 8 एप्रिल 2026 रोजी करण्यात आलाय. दोन्ही देशांच्या केंद्रीय बँकांनी एकमेकांसोबत हा करार केलेला आहे आणि या कराराचे मूल्य AED 20 अब्ज बहरीन चलन BHD 2 अब्ज एवढे आहे आणि कराराची मुदत 5 वर्ष इतकी असणार आहे. यामध्ये UAE दिराम आणि बहरेन दिनार या 2 स्थानिक चलनांचा समावेश असणार आहे आणि या करारामुळे UAE आणि बहरीन एकमेकांचे चलन विनिमय करू शकतात. ओके. हा करार प्रादेशिक आर्थिक स्थैर्य वाढवतो आणि गल्फ प्रदेशातील आर्थिक एकात्मता या करारामुळे घनिष्ठ होणार आहे. पुढील प्रश्न 6वा. 8वा पोषण पखवाडा कोण सुरू करणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अन्नपूर्णा देवी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महिला व बालविकास मंत्रालय अन्नपूर्णा देवी या 8वा पोषण पखवाडा सुरू करणार आहेत. पोषण पखवाडा 2026 हा नवी दिल्ली येथे होईल आणि यावर्षीची थीम मेंदू विकासावरती आहे. खास करून पहिले 6 वर्ष कशी महत्त्वाची आहेत यावरती फोकस करण्यात आलेला आहे आणि बाल्यावस्थेतील पहिले 1000 दिवस मेंदूच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. पहिल्या 6 वर्षातच 85% मेंदूचा विकास होत असतो आणि लोकांमध्ये पोषणाबद्दल जागरूकता वाढवणं हा त्याचा हेतू आहे आणि मुलांच्या सर्वांगीण वाढीवरती आणि आरोग्यावरती विशेष लक्ष दिलं जातं. पोषण पखवाडा बाल आणि माता आरोग्य सुधारायला मदत करते. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. ऑपरेशन हिम सेतू कोणत्या दलाने राबविले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारतीय सेनेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय सेनेने ऑपरेशन हिम सेतू सुरू केले. हे ऑपरेशन उत्तर सिक्कीममध्ये झालेले आहे. लाचेन आणि चुंगथांग या दरम्यान मोठे भूस्खलन झालं आणि सगळ्यांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे म्हणजे नागरिकांना. आणि त्रिशक्ती कॉर्प्स या ऑपरेशनमध्ये यांनी भाग घेतला होता आणि बचाव कार्य पूर्णपणे त्यांनी यशस्वी केलेलं आहे. बॉर्डर्स रोड्स ऑर्गनायझेशनने यामध्ये चांगली मदत केलेली आहे. पुढील प्रश्न 8वा. नॅशनल शेड्यूल्ड ट्राईब फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSTFDC चा कितवा स्थापना दिवस त्यांनी साजरा केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25वा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. NSTFDC आपला 25वा स्थापना दिवस साजरा करणार आहेत आणि हा कार्यक्रम नवी दिल्ली इथे होईल आणि NSTFDC ही आदिवासी कार्य मंत्रालयाशी संबंधित आहे आणि केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुअल ओराम आणि राज्यमंत्री दुर्गादास उएकी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आणि NSTFDC आदिवासी समाजासाठी आर्थिक विकासाची दिशा देते आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. हे या संस्थेचं काम आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 9वा. महाराष्ट्रातील पहिली PPP तत्वावरील शाळा कुठे सुरू होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे खानवाडी येथे. या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही शाळा खानवाडी येथे उभारण्यात आलेली आहे. खानवाडी हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव आहे आणि शाळेचं नाव ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा असं आहे आणि ही शाळा CBSE बोर्डाशी संलग्न आहे. पुणे जिल्हा परिषदेची पहिलीच CBSE शाळा आहे आणि या
शाळा सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP तत्वावरती चालवली जाणारी शाळा आहे आणि या शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि शाळा चालवण्यासाठी क्रिस्टल हाऊस इंडिया कंपनीची निवड देखील करण्यात आलेली आहे. हा प्रश्न येऊ शकतो कारण की शाळा पहिली आहे आणि जिल्हा परिषद तत्वावरची आहे त्यामुळे. ठीक आहे, पुढील प्रश्न 10वा. ग्रीन आशा हे जहाज कोणत्या प्रकारचे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, LPG वाहक जहाज आहे हे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ग्रीन आशा हे भारत ध्वजांकित LPG वाहक जहाज आहे. हे जहाज मुंबईतील JNPT बंदरात पोहोचले. JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर मध्ये मोडते आणि ग्रीन आशाने 15,400 टन LPG वाहून आणलाय आणि हे जहाज होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करून आले. हा मार्ग सध्या भूराजकीय तणावामुळे संवेदनशील आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि JNPA वरती पोहोचलेले पहिले भारत ध्वजांकित LPG जहाज आहे तणावानंतर, त्यामुळे याचा उल्लेख इथे आलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 11वा. ॲस्ट्रॉइड 2026 GD बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. हा पृथ्वीच्या जवळून जाणारा लघुग्रह आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. ॲस्ट्रॉइड 2026 GD हा पृथ्वीच्या जवळून जाणारा लघुग्रह आहे. हा लघुग्रह 2 एप्रिल 2026 रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. नासाने या लघुग्रहाचा मागोवा घेतला आणि नियर अर्थ ऑब्जेक्ट NEO प्रकारात तो मोडतो आणि हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 2,51,000 किलोमीटर अंतरावरून गेलेला आहे आणि नासाने सांगितले की हा लघुग्रह धोकादायक नाही, तो पोटेन्शियली हजार्डस श्रेणीमध्ये येत नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कोणत्या देशाने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ग्रीसने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ग्रीसने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. ही बंदी पुढील वर्षी जानेवारीपासून लागू होईल आणि या निर्णयामागे मानसिक आरोग्याची चिंता आहे असं त्यांनी कारण दिलेलं आहे आणि सोशल मीडियाच्या व्यसनाधीन डिझाईनमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी हा निर्णय घेतला. नाव थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आजचे आपले 10 एप्रिल 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच विनंती आहे, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.